मराठा समाजाच्या आरक्षणासोबत आता धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्याने देखील जोर धरलाय. त्याचेच पडसाद सोलापुरात पाहायला मिळाले. झालं असं की सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी ते सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. इथे धनगर समाजाचे कार्यकर्ते धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचे निवेदन देण्यास आले. निवेदन वाचत असतानाच कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळला. या घटनेनंतर तिथे असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी व कार्यकर्त्यांनी संबंधित कार्यकर्त्याला मारहाण केली. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाला. धनगर समाजाच्या कार्यकर्त्याने केलेल्या या कृतीमुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा देखील चांगलाच पेटताना दिसू लागलाय. सुरुवातीला नेमकं काय झालं, हा कार्यकर्ता कोण होता ते पाहूयात. झालं असं की सोलापूरच्या धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या माध्यमातून शेखर बंगाळे आणि त्यांचे कार्यकर्ते धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात विखे पाटलांना भेटण्यासाठी गेले होते. या दरम्यानच शेखर बंगाळे यांनी एळकोट एळकोट जय मल्हारच्या घोषणा देत राधाकृष्ण विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळला. शेखर उर्फ संकेत चंदन बंगाळे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप गावचे आहेत. सुरुवातीपासूनच धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. यापूर्वी 2017-18च्या दरम्यान तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर देखील धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून शेखर बंगाळे यांनी भंडारा उधळला होता. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी नाव देण्याची मागणीसह त्यांनी वेळोवेळी अनेक आंदोलन केल्याचं सांगितलं जातं. तर ज्या मागणीसाठी शेखर बंगाळे यांनी विखे पाटलांवर भंडारा उधळला ती मागणी काय आहे व अजूनही धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी का निघाला नाही ते पाहूयात. धनगर आरक्षणाचं प्रकरण समजून घेण्यासाठी सध्या या समाजाच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते बघणं गरजेचं आहे. तर धनगर समाजाची पहिली महत्त्वपूर्ण मागणी राहिली आहे ती म्हणजे राज्यात सध्या धनगर समाजाला भटके विमुक्त NT क या प्रवर्गात 3.5% आरक्षण आहे. ते त्यांना अनुसूचित जमाती अर्थात ST या प्रवर्गात हवंय. त्यासाठी अनुसूचित जमातीच्या यादीतील धनगड आणि धनगर हे दोन्ही एकच असून इंग्रजीमध्ये R ऐवजी D असा शब्द वापरण्यात आलाय. ड ऐवजी र असा उल्लेख आल्याने आतापर्यंत समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये झाला नाहीये. त्यामुळे ही चूक दुरुस्त करण्यात यावी असं धनगर समाजाचं म्हणणं आहे. अशावेळी धनगर समाजाच्या आंदोलनाचे कार्यकर्ते धनगर समाजाला आदिवासी समाज म्हणत असताना धनगर समाजाचा समावेश आदिवासी समाजात का केला गेला नाही हे पाहण्यासाठी आपल्याला धनगर समाजाच्या आरक्षणाचा इतिहास पाहावा लागेल. भारताच्या राज्यघटनेत मागासवर्गाचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अन्य मागासवर्गीय असे 3 भाग करून त्यांना वेगवेगळ्या सवलती देऊ केल्यात. या 3 प्रकारात कोणती जात जमात कोणत्या वर्गात समाविष्ट आहे हे सांगणारी 3 परिशिष्टे घटनेत जोडलीत. यातील परिशिष्ट नंबर 2 मध्ये 36व्या क्रमांकावर ओरॉन आणि धनगड या जातींचा उल्लेख आहे. धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांच्या म्हणण्यानुसार यातील धनगड म्हणजेच धनगर होय. भारताची घटना इंग्रजी व हिंदीत लिहिली आहे. भाषाशास्त्रानुसार जसे ताकारी यांचे ताकाडी, जाखरचे जाखड, गुरगावचे गुडगाव होते तसेच धनगरचे धनगड झालेले आहे. परंतु धनगर व धनगड नावाच्या वेगवेगळ्या जमाती आहेत आणि घटनेच्या परिशिष्ट 2 मध्ये 36 क्रमांकावरचा उल्लेख धनगड असा आहे, धनगर असा नाही असे तर्क करून तत्कालीन राज्यकर्त्यांनी धनगर समाजाचे आरक्षण नाकारले. परंतु त्यावेळी धनगर समाज आरक्षणाचे फायदे समजणे इतका प्रगत नसल्यामुळे आंदोलनं झाली नाहीत असं डांगे यांचं मत आहे. त्यानंतरच्या काळात धनगर समाजाने आपल्या विकासासाठी पुढे येत आरक्षणाची मागणी उचलून धरली. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या 1967 सालच्या निर्णयानुसार धनगर या जातीचा समावेश महाराष्ट्राच्या इतर मागासवर्गांच्या यादीत करण्यात आला. मात्र इंदिरा गांधी यांच्या कालखंडात धनगर आणि बंजारा यांना देशव्यापी आरक्षण मिळावे या मागणीने जोर पकडला. या समाजातील नेत्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे धनगर आणि बंजारा यांना अनुसूचित जमातीमध्ये सवलती मिळाव्या यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1967 मध्ये तसेच 1972 मध्ये संसदेमध्ये एक विधेयक आणले. परंतु त्यावेळेस संसदेतील काही आदिवासी असलेल्या खासदारांनी या विधेयकाला विरोध केला व बंजारा समाजाला आदिवासींचा दर्जा देण्याबाबतचे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्यात आले. संयुक्त समितीने भारतभर दौरा करून आपला अहवाल सरकारला सादर केला. या अहवालामध्ये धनगर आणि बंजारा हा समाज अनुसूचित जमातीसाठी असलेले निकष पूर्ण करत आहे व त्यामुळे या समाजाला अनुसूचित जमातीमध्ये सवलती देण्यास हरकत नसावी असं निरीक्षण नोंदवण्यात आलं. त्यानुसार अखेरीस 1976 साली हे विधेयक लोकसभेत सादर झाले. पण ज्या दिवशी ते चर्चेसाठी येणार नेमके त्याच्या आदल्या दिवशीच लोकसभेतील आदिवासी समाजाच्या 42 खासदारांचे शिष्टमंडळ इंदिरा गांधी यांना भेटले आणि त्यांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला. त्यांच्या विरोधामुळे बंजारा आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये देण्याबाबतचे विधेयक मागे घेण्यात आले. पुढे 1975 ते 77च्या सुमारास आरक्षणामुळे जाती जमाती सुधारू लागल्या. आम्हाला आरक्षण नाही, आम्ही मागे राहू लागलो आहोत
इतरांबरोबर येण्यासाठी आमचा अनुसूचित जमातीत समावेश करा, अशी मागणी धनगर समाजाकडून होत होती। त्यावर महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे 1977 मध्ये केली, मात्र केंद्र सरकारने ती परत पाठवली। त्यानंतर समाज कल्याण खात्याचे तत्कालीन उपसचिव यांनी 12 जून 1979 रोजी धनगर जातीचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्याकरता केंद्र सरकारला शिफारस केलेली होती। परंतु एखाद्या जातीच्या अनुसूचित जमातीत समावेश करण्याकरता निकष निर्धारित केलेले आहेत, ते निकष धनगर जात पूर्ण करीत नसल्याने समाज कल्याण विभागाने केलेली शिफारस पुनर्विचार करून मागे घेण्यात आली। मात्र त्यानंतरच्या काळात देखील धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करा ही मागणी वारंवार होत गेली आणि सरकार ती फेटाळत गेलं। पुढे 1992 मध्ये अण्णा डांगे यांनी धनगर समाजातील काही लोकांनी धनगर समाज महासंघ उभा करून समाजाच्या समस्या, प्रश्न याचा अभ्यास केला। तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याची मागणी चुकीची आहे। समाजाचा अनुसूचित जमातीत नव्याने समावेश करायचा नसून तो घटनेत अगोदरच केलेला आहे, केवळ त्याच्या अंमलबजावणीची मागणी करायला हवी। म्हणजेच धनगर हेच धनगड असून प्रिंटिंग मिस्टेक सुधारून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात यावी, अशी मागणी पुढे आली। मात्र धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्यासंदर्भाच्या अडचणी पाहून राज्य सरकारने धनगर समाजाचा समावेश इतर मागासवर्गीय मधून भटक्या विमुक्त जातींमध्ये केला। धनगरांचा समावेश सुरुवातीला इतर मागासवर्गीयात होता। 1993-94 या दरम्यान शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी धनगरचा समावेश भटक्या विमुक्त मध्ये केला। सोबतच भटक्या विमुक्तांची वर्गवारी देखील केली। त्यानुसार यात विमुक्त जाती म्हणजे अ मूळच्या, भटक्या जमाती म्हणजे ब, धनगर म्हणजे क आणि वंजारी म्हणजे ड यानुसार प्रत्येकाला जागा दिल्या। विमुक्तांना 3%, भटक्या जमातींना 2.5%, धनगर समाजाला 3.5% आणि वंजारी समाजाला 2% अशी जागांची विभागणी झाली। म्हणजेच धनगर समाजाला स्वतःचं एक वेगळं आरक्षण देण्यात आलं। मात्र शासन आणि प्रशासन पातळीवर धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्यासंदर्भातील अडचणी कायम होत्या। अनुसूचित जाती जमाती सुधारित आदेश 2002 नुसार महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये ओरांची जमात म्हणून नमूद केलेली धांगड अशी नोंद करण्यात आली, असं स्पष्ट करण्यात आलं। त्यानुसारच केंद्र शासनाच्या आदिवासी विकास मंत्रालयाने महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या यादीत 36 क्रमांकावर असलेल्या धांगड ही ओरांची उपजमात असून शेती हा त्यांचा व्यवसाय आहे, तर मेंढी व गुरांचे पालन हा धनगरांचा व्यवसाय आहे। त्यामुळेच महाराष्ट्रातील धनगर समाजाचा समावेश भटक्या विमुक्त जातीत करण्यात आल्याने ही प्रिंटिंग मिस्टेक नसल्याचं स्पष्ट केलंय। मात्र तरीही धनगर समाजाकडून अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी आरक्षणासाठीची मागणी कायम ठेवण्यात आली आहे। त्यामुळे केंद्रात भाजप सरकार असताना गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्या माध्यमातून तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे धनगर आरक्षणाचा प्रश्न गेला। त्यानुसार 20 जानेवारी 2004 रोजी धनगर समाजाच्या पंढरपूर येथील महामेळाव्यात धनगर आरक्षण संदर्भात अटल बिहारी वाजपेयी यांनी आयोग स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला। या आयोगाचे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती बी मोतीलाल नायक यांना तर हरिभाऊ राठोड यांना त्या आयोगाचे सदस्य बनवण्यात आले। मात्र त्यानंतर अवघ्या 4 महिन्यांमध्ये 2004 सालच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या। त्यानंतरच्या काळात भाजपचे सरकार जाऊन काँग्रेसचे सरकार सत्तेत आले। या दरम्यान बी मोतीलाल नायक यांनी आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने तो आयोग संपुष्टात आला। योगायोगाने हरिभाऊ राठोड त्यावेळी खासदार होते। त्यांच्या संसदेतील सततच्या पाठपुराव्यामुळे तसेच अखिल भारतीय सेवा संघाचे रणजित नाईक, प्रसिद्ध लेखिका महाश्वेता देवी, उचल्याकार लक्ष्मण गायकवाड, गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नातून बालकृष्ण रेणके यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एक आयोग नेमण्यात आला। 2008 मध्ये या आयोगाने आपला अहवाल सादर केला, परंतु सरकारकडे धनगर समाजाची नेमकी लोकसंख्या नसल्यामुळे हा आयोग त्यावेळेस लागू करता आला नाही। लोकसंख्येशिवाय आरक्षणाची टक्केवारी ठरवता येणार नाही अशी भूमिका तत्कालीन सरकारने घेतली। पुढे काँग्रेसच्या काळात प्रत्येक जातीची जनगणना झाली, मात्र धनगर आरक्षणाचा प्रश्न पुढे सरकला नाही। त्याचबरोबर धनगर समाजाच्या विरोधात जाणारे काही अहवाल देखील या दरम्यानच्या काळात येत होते। त्यातीलच एक होता ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूटचा अहवाल। राज्य सरकारकडून राज्यातील धनगर आणि मध्य प्रदेश, ओरिसा, झारखंड येथील धनगड किंवा धांगड यांच्यात काही साधर्म्य आहे का याची शास्त्रीय पाहणी करण्याकरता पुण्यातील ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूटला सांगण्यात आलं। या आदेशानुसार या संस्थेतील तज्ज्ञांनी या तिन्ही राज्यांचा दौरा केला व त्यांचा अहवाल 2006 मध्ये सभापतींना सादर केला। यात ओरांशी संबंधित असलेला धनगड किंवा धांगड या जमातीच्या प्रथा, परंपरा, देवदेवस्थाने, राहणी, चालीरीती, व्यवसाय आणि राज्यातील धनगर यांचा कसला संबंध नाही, त्यामुळे राज्यातील धनगरांचा समावेश अनुसूचित जमातीत करता येणार नाही असं सांगण्यात आलं। थोडक्यात हा अहवाल धनगर समाजाच्या विरोधात गेला। त्यानंतर मग आयोगांच्या चक्रातच धनगर आरक्षण अडकत गेलं। जुलै 2014 रोजी त्यांच्या विरोधात पंढरपूर ते बारामती असा धनगर समाजाचा मोर्चा निघालेला असताना बारामतीतील याच मोर्चाच्या समारोपास तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेले होते।
त्यांनी आमचे सरकार आल्यास 8 दिवसांच्या आत धनगर समाजाला आरक्षण देईन असं आश्वासन दिलं होतं. त्यासाठी 2016-17 मध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या नामांकित संस्थेकडून अहवाल मागवला होता. मात्र या अहवालात धनगर व धनगड या दोन्ही भिन्न जाती आहेत, त्यामुळे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत एसटी मध्ये समावेश करता येणार नसल्याचं स्पष्ट सांगितलं. 2005च्या अहवालाप्रमाणे टीसचा अहवाल देखील धनगर समाजाच्या विरोधात गेला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात देखील धनगर आरक्षण प्रश्न मार्गी लागला नाही. त्यांच्या कार्यकाळात राज्य सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जातींमध्ये समावेश करावी अशी शिफारसच केंद्राकडे करण्यात आली नव्हती. धनगर समाजाच्या विरोधात जसे अहवाल गेले आहेत तसंच राजकीय दृष्ट्या देखील धनगर समाजाला आरक्षण देणं राज्यकर्त्यांना सोपं नाहीये. राज्यातील अनुसूचित जातींचा धनगर समाजाचा एसटी मध्ये समावेश करण्यास टोकाचा विरोध आहे. तर धनगर समाजासारखा मोठा समाज एसटी आरक्षणात सहभागी झाला तर त्याचा आदिवासी समाजाला लाभ कमी होईल असं आदिवासी समाजाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. धनगर समाजाच्या आरक्षणात अजून एक कायदेशीर गोम देखील आहे, तो म्हणजे मराठा आरक्षणासारखा हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही. धनगर आणि मराठा आरक्षणातला मुख्य फरक हा आहे की मराठा आरक्षण हे राज्य सरकारला राज्याच्या पातळीवर कायद्याने देता येईलही, मात्र आदिवासी जमातीमध्ये एखाद्या जातीचा समावेश करण्याचा अधिकार राज्याला नाहीये. एखाद्या जातीची किंवा जमातीची अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या सूचीत समावेश करण्याची प्रक्रिया अतिशय काटेकोरपणे तयार करण्यात आली आहे. या संबंधीचे अधिकार राज्य सरकारला, मुख्यमंत्र्यांना, पंतप्रधानांना किंवा राष्ट्रपती यांना न देता राज्यघटनेच्या कलम 342(1) नुसार ते केवळ संसदेला दिलेले आहेत. राज्य सरकारला केवळ शिफारस करता येते, पण त्याआधी संशोधन संस्थेने पाहणी करून शिफारस करावी लागते. या शिफारसीनंतर घटनेच्या कलम 224(1) ख प्रमाणे स्थापन झालेल्या ट्रायबल ॲडवायझरी कमिटीनेही तशी शिफारस करावी लागते. यानंतर एखाद्या जातीचा व जमातीचा ज्या सूचीमध्ये समावेश करायचा आहे त्यासाठी विधेयक आणून घटना दुरुस्ती करावी लागते. थोडक्यात धनगर समाजाला एसटी मध्ये समावेश करण्यासाठी राज्य सरकार जास्तीत जास्त केंद्र सरकारला सजेशन पाठवू शकते आणि त्यानंतरही अनेक कायदेशीर पातळीवर आरक्षणाच्या मागणीची छाननी होईल. त्यामुळे काही धनगर आरक्षण आंदोलनकर्त्यांनी न्यायालयाचा देखील मार्ग स्वीकारलाय. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गासोबत नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्या अशी मागणी करत 4 विविध याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्यात. या सर्व याचिकांवर एकत्रितरित्या सध्या अंतिम सुनावणी सुरू आहे. जून महिन्यात राज्य सरकारने कोर्टापुढे धनगर समाजाच्या विरोधात जाणारा टीसचा रिपोर्ट दाखल करण्यात नकार दिला होता. पुढे एप्रिल महिन्यात धनगर हे धनगड आहेत याचे मुद्देसूद पुरावे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर जुलै महिन्यात राज्य सरकारची बाजू मांडणारे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी वेळ मागून घेतल्याने ऑगस्ट पर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयात अजून महत्त्वाचे अपडेट आलेले नाहीये. त्यामुळे एका बाजूला न्यायालयीन आणि दुसऱ्या बाजूला आंदोलन करून ऐन निवडणुकीच्या तोंडावर दबावाचे असे दुहेरी प्रयत्न धनगर आरक्षणासाठी चालू आहेत असं म्हणता येतं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.